सत्य असेल तेच दिसेल. राज्यातील 7 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची 5 मार्च ही शेवटची तारीख आहे. असं असतानाच राज्यसभेचे 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून जाहीर करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या 2 ज्येष्ठ नेत्यांबरोबरच 2 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपाच्या नेत्या माया चिंतामणी उनाते तसेच भाजपाचे नेते रामदास वडकुते यांनाही संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपानं 4 जागा जाहीर केल्यानं महाविकास आघाडीची कोंडी करण्यात भाजपला यश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपानं यादी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीकडून शरद पवारांनाच उमेदवारी मिळावी म्हणून भाजपा आणि पर्यायानं महायुतीनंच फिल्डिंग लावल्याची चर्चा रंगत आहे. या चर्चेमागील तर्क जाणून घेऊयात. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी निवडणूक होणार असून आमदार आणि खासदारांची संख्या लक्षात घेता यापैकी 4 जागा भाजपा लढणार असून एका जागेवर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अन्य एका जागेवर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी देणार आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं सर्वाधिक उमेदवार राज्यसभेवर पाठवणाऱ्या महाविकास आघाडीला यंदा आमदार आणि खासदारांच्या कमी संख्येमुळे एकच उमेदवार देता येणार आहे. त्यामुळेच या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची याबद्दल महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. शरद पवारांनी आपल्याला राज्यसभेवर जाण्याची इच्छा असल्याचं स्वतः सांगितलं होतं अशी माहिती राज्यसभा खासदार तसेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. शरद पवारांच्या नावावर महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. शरद पवार हे मागील काही दिवसांपासून प्रकृती संदर्भातील कारणांमुळे रुग्णालयात दाखल असल्यानं ते साऱ्या सक्रिय चर्चेत सहभागी नाहीत. मात्र त्यांच्या वतीनं सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री मुंबईत उद्धव ठाकरेंची भेट घेतली. काँग्रेसचाही शरद पवारांच्या नावाला पाठिंबा असल्याचं वृत्त असलं तरी आज उद्धव ठाकरे दिल्लीतील काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली आहे. या चर्चेनंतर तिनेही पक्षाच्या संमतीनंच नाव जाहीर केलं जाईल असं राऊत यांनी सांगितलंय. दरम्यान 5 दिवसांच्या उपचारानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातून शरद पवारांना डिस्चार्ज देण्यात आलाय. शरद पवार हे सिल्वर ओक निवासस्थानावर आहेत. पवारांचं फॉर्म भरतील असं सध्या तरी मानलं जात असून आज सायंकाळपर्यंत उमेदवारांची अधिकृत घोषणा महाविकास आघाडीकडून केली जाईल. शरद पवार उमेदवार असतील तर महायुतीकडून 5वा उमेदवार दिला जाणार असं सांगितलं जात आहे. मात्र शरद पवारांऐवजी महाविकास आघाडीने इतर नाव जाहीर केलं. मात्र भाजपाकडून 5व्या उमेदवाराची घोषणा होऊ शकते. असं झालं तर सर्व 7ही जागांसाठी बिनविरोध निवडणूक होणार नाही. त्यामुळे 4 जागा जाहीर करून भाजपानं एक प्रकारे महाविकास आघाडीवर एकमेव उमेदवार जाहीर करताना पवारांचंच नाव जाहीर करावं यासाठी दबाव टाकताना दिसतंय. पवारांऐवजी जर उमेदवार दिल्यास निवडणुकीमधील चुरस वाढणार आहे. भाजपाचा यापूर्वीचा इतिहास पाहता त्यांनी अशा प्रकारे अनेकदा ग्राह्य न धरलेली जागाही निवडून आणली आहे. त्यामुळे आता पवारांचं नाव नाही जाहीर केलं तर तितक्याच ताकदीचं दुसरं नाव महाविकास आघाडीकडे सध्या तरी दिसत नाहीये. म्हणून इतर नावांची घोषणा झाली तर निवडणूक लढवून त्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीला पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवावी लागेल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.